ज्ञानेश्वर माऊली महाराजांनी आपल्यासाठी हरिपाठ हा सगळा शास्त्राचा सार काढून दिलेला आहे. हरिपाठामध्ये माऊलीनं जे युग आहे त्या युगानुसार सार रूपामध्ये दिले. प्रत्येक युगाची एक विशेषता असते आणि त्या युगाचं एक साधन आणि साध्य असतं आणि त्या युगामध्ये ते साधन आणि साध्य करून तो साधक आणि त्याच्या वयानुसार तो भगवंताला प्राप्त करायचा. म्हणून हरिपाठामध्ये 3 गोष्टी खूप प्रामुख्याने आपल्याला पाहायला भेटतं. एक म्हणजे नामाचं स्वरूप काय, त्याचं स्वरूप काय नामामध्ये. दुसरं आहे नाम साधण्याचं महत्त्व दिलेलं आहे आणि तिसरी गोष्ट साध्य दिलेलं आहे. म्हणजे साध्याकडे जायचं असं साध्य काय, आता इथं आपल्या मंदिराकडे ना हे साध्य झालं. साधन काय, वाहन आहे आणि त्याचं स्वरूप काय, जी गाडी येण्याचं आहे ते असं. त्याचप्रकारे भगवंताकडे जाण्याचं ह्या 3 गोष्टी माऊलीनं हरिपाठामध्ये भरून भरून दिले. म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये वेदांचा सार पण दिला आहे, भगवद्गीता, रामायण, महाभारताचा सार दिलेला आहे. ज्ञानेश्वर ग्रंथ लिहिला, पण त्या ग्रंथाचा कलियुगाची अवस्था पाहिली तर लोकांना नाही का एवढं वाचायला वेळ नाही, वाचलं तरी कळत नाही प्राकृत भाषेमध्ये. आणि काही जणाला समजतं, ज्यांना गुरुची कृपा असेल त्यांना समजतं. पण जे सर्वसाधारण व्यक्ती आहेत आणि दैनंदिन जीवनामध्ये त्यांनी भगवत प्राप्ती कशी करावी त्यासाठी हरिपाठ याची रचना केली माऊलीने. याच्यामध्ये 27 ध्रुवपद आहे. 28 एका ध्रुवपदामध्ये नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन तुकाराम महाराजाचा अभंग टाकलेला आहे. हे आणि या 27 ध्रुवपदामध्ये जर अभ्यास केला तर 108 वेळा हरीचं नाव येते. किती वेळा? 108 वेळा हरीचं नाव येते. जसं तुम्ही खेडेगावात कधी पाहिलं असेल, एखाद्या बैलाला बांधतात खुट्याला आणि तो खुटा काय करतो, बैल नाही का गाय बैल म्हशी असो त्या खुट्याच्या आजूबाजूला फिरत असतात. तो काही जास्त नाही. त्याच प्रकारे माऊलीनं हरिपाठामध्ये जे काही तत्वज्ञान सांगितलं त्याच्या फिरून फिरून हरिनामाचा जो ध्रुवपद आहे तो तिथं आणून सोडलेलं महाराजांनी आणि आपल्याला ते दिलेले. तर सांगायचं मध्ये आता याच्याबद्दल हरिपाठाच्या पहिले आपल्याला थोडक्यात पार्श्वभूमी समजून घेणं महत्त्वाचं आहे. जोपर्यंत ही पार्श्वभूमी समजत नाही तोपर्यंत हरिपाठाचं महत्त्व आपल्यासारख्या साधकांना कळणार नाही. बऱ्याच लोक महाराष्ट्रामध्ये वाचन खूप करतात, पाठांतर पण करतात, पण त्याच्या डीप अर्थामध्ये जात नाही, ते त्याच्या जीवनामध्ये उतरत नाही किंवा त्याचा अनुभव करत नाहीत. माऊली एका ओवीमध्ये म्हणतात, एकतरी ओवी अनुभवावी. पाठांतर खूप आहे लोकांना, त्याच्यात डाऊट नाही, पण ते पाठांतर त्याच्या व्यक्तिगत जीवनात आणि आचरणात आलं तर त्या पाठांतरचा फायदा आहे. त्याचा अनुभव घेतला पाहिजे, तेव्हा त्या शास्त्राचा अर्थ त्या शास्त्राचं परिपूर्णता त्या साधकांच्या जीवनात होते. म्हणून ह्या मनुष्य जीवनामध्ये ग्रस्त आश्रमामध्ये राहताना भगवंताची साक्षात्कार करण्यासाठी माऊलीनं साध्या सोप्या भाषामध्ये हे आपल्याला दिलेले. आता हे का बरं दिलं याची पार्श्वभूमी अशी आहे की मनुष्याचं आयुष्य पाहिलं तर श्रीमद भागवतामध्ये सांगितले, प्रायेन अल्पायुष्य कलेस्मी उगे जना मंद सुमंद भाग्य ही उपद्रता. कलियुगामध्ये प्रायेन अल्पायुष्य, मनुष्याचं आयुष्य किती आहे? अल्प आहे. मिनिमम आज 60 वर्ष जगतो तो. आणि 60 वर्षाचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर 60 वर्षामध्ये पहिले 5 वर्ष बालकाचं काहीच कळत नाही, कारण तो मलमूत्र त्याग करतो, खातो पितो, प्रत्येक गोष्ट 5 वर्ष त्याला काहीच कळत नाही. पुढचे 5-10 वर्षे तो खेळण्यामध्ये शाळेमध्ये जातात आणि पुढचे 15 म्हणजे वयाच्या 20-25 वर्षी जेव्हा युवा करतो इंद्रिय आणि पत्नीच्या आणि पतीच्या आणि मुलांच्या नाया लागतो आणि मग व्यवसायामध्ये. आणि राहिलेला शेवटचा वेळ त्याच्याने आजारपणामध्ये दुसऱ्याच्या चिंता करण्यामध्ये जाते. पण ह्या कॅल्क्युलेशन जर प्रॉपर केलं तर आपल्याला नाही का 60 वर्षामध्ये 8 तास जर मिनिमम व्यक्ती झोपला तर 28 घंटे तुमच्या झोपेमध्ये 28 वर्षे तुमच्या झोपेमध्ये जातात. 10 घंटे जॉब केला तुम्ही तर 28 ते 29 वर्ष निघून जातात. म्हणजे किती झाले? 52 ते 53 वर्ष. राहिले त्याच्यात किती? 7 ते 8 वर्षे. राहिले 5 वर्ष बालपणाचे गेले. राहिले 2 वर्ष. 2 वर्षामध्ये तुम्ही टॉयलेटला बसले, जेवण करायला बसले, मोबाईल पाहिला, टी व्ही पाहिला, गप्पा मारल्या, गावचं धुणं धुतलं, सगळ्या गोष्टी. त्याच्यात तुमच्याकडे वेळ किती आहे? वेळ अजिबात नाही. आणि माणसाच्या 100 वर्ष जगल कोणी? अपवाद आहे, कारण तसं खाणं पिणं राहिलं नाही, सगळं हायब्रिटी खाणं आहे आणि तोंडाला चोचले पुरवणं आहे. हा कलियुगामध्ये माणसाचं 60च्या वरी जात नाही आणि जरी राहिला 60च्या पुढे तर शरीर जर्जर होत आहे. शारीरिक आणि मानसिक अवस्था त्याची एवढी कॅपेबल नसते की तो अध्यात्म काही करू शकेल. माणसाचा वेळ असा चुटकी सरसर निघून जातोय. कधी कधी मी आता घरी गेल्यानंतर
माझ्या बहिणीनं मला अल्बम काढला होता आणि मला दाखवत होती वेगवेगळे अल्बम. म्हणलं बघ आता माझ्या फोटोमध्ये कसं बदल झालेला आहे. आणि आपल्या बी बघा ना, शाळेतले, लग्नातले, लग्नामध्ये कसे असतो आपण, पण लग्न झाल्यानंतर कसे कसे आपल्या रूपामध्ये नाही का बदल घडत जातो. माणसाचं काय होतंय, शरीरामध्ये परिवर्तन होत आहे, समाजामध्ये परिवर्तन होत आहे, परिस्थितीला परिवर्तन होत आहे. आता आम्ही पहिले इंद्रनगरला 2006 याचा सगळ्या शेत्या होत्या. किती परिवर्तन झाले. म्हणजे सृष्टी काय परिवर्तनशील आहे, याला कोणी थांबू शकत नाही आणि कोणी त्याचा प्रयत्न पण करू नये त्याला. पण इथे माऊलीनं आपल्यासारखे परिवर्तन झाल्यानंतर इथे प्रायण अल्पायुष्य कलियुष्मे, कलियुगामध्ये मंद आहेत, मंद अतिशय मंद आहेत. आणि मंद कसे आहेत, संसारासाठी मतिमंद नाहीत, अध्यात्मामध्ये मतिमंद आहेत. काही सांगितलं ना, आता एक महिना श्रावण बाकी महिने रावण. आता तुम्ही बघा, काय त्या गटारी अमावस्या, दीप अमावस्याच्या दिवशी त्याला गटार अमावस्या लोकांना नाव ठेवलेत. गतहारी अमावस्या आहे, पण लोकांनी चिकन मटनच्या दुकानात गर्दी होती. म्हणजे तुम्हाला एकच महिने पुण्य भेटतं, बाकीचे महिने पुण्य भेटत नाही का? आणि एक महिना तुम्ही नॉनव्हेज सोडल्यानंतर देव प्रसन्न होतो का? काय हिपोक्रेसी, कपट आहे. आणि तुम्हाला वाटतं की आदल्या दिवशी मी खाल्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रावण चालू झाल्यानंतर माझ्या पोटात ते नाही. अरे कोणाच्या खाण्यापिण्याचा तर आमचं काही नाही, कारण ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय. मला आज प्रश्न पडला होता, एखाद्या वाघाने एखाद्या मनुष्याचं जर, बिबट्यानं जर माणसाचं खाल्लं तर त्याला मारण्यासाठी लोक प्रयत्न करतात. अरे त्याला रक्ताचा चट्टक लागला, याला गोळ्या मारा. म्हणलं एखाद्या बिचाऱ्याचं नॅचरल खाद्य आहे, पण तो खाल्लं तरी लोक त्याला गोळ्या मारतात. मनुष्याचं नॅचरल खाद्य नाहीये तरी एवढे खातो, मग त्याला दंड द्यावा का नाही? मी तर म्हटलं काल लाईनमध्ये एवढे होते, एखाद्याला धरलं, चला बाबा तुझा नंबर आहे, आता तो सगळ्या आतापर्यंत बकरे खाल्ले, चला याला लाव, तर काय व्हायचं? म्हणजे सांगायचा मुद्दा म्हणजे आपलं जीवन दुसऱ्याचं जीवन नाही. मला त्या विषयात जायचं नाही. मला सांगायचा मुद्दा आहे की अध्यात्म हे डीपमध्ये असलं पाहिजे, तेव्हा त्या अध्यात्माचा आपल्या जीवनात प्रभाव पडतो. म्हणून प्रायण अल्पायुष्य मंद आहेत, सुमंद, अतिशय आणि आळशी आहेत. संसाराच्या कामासाठी अजिबात 24 काम करत. पण जसं त्यांना भगवद्गीता वाचायला सांगा, भागवतम वाचायला सांगा, जप करायला सांगा, अध्यात्मामध्ये खूप आळस आहे. मोबाईल पाहतेन, टी व्ही पाहतेन, गाव गप्पा मारतेन, कुचा निंदी करतेन सगळे, पण त्यासाठी वेळ आहे, पण अध्यात्मासाठी त्यांना वेळ नाही. का? आळशी आहेत. आणि उपद्रवता म्हणजे काय, नेहमी भांडण करण्यासाठी ॲग्रेसिव्ह मूडमध्ये राहतात. अशा कलियुगातल्या लोकांचे लक्षणं पाहून सुखदेव गोस्वामी राजा परीक्षेत आपलं सुत गोस्वामी सौनकादी ऋषीने भागवतामध्ये दिलेले. म्हणून ह्या कलियुगासाठी आपल्याला ग्रंथकाराने किंवा भगवंताने गुरुकृपेनं नाही का आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक विधी सांगितलेला आहे. आणि प्रत्येक युगाची एक विधी, क्रोतो ध्यायत विष्णू त्रेता यजतो मखय द्वापार्य परिचर्याम हरि कलो तद हरि कीर्तनम. कलियुगामध्ये काय सांग, कृतो ध्यायतो विष्णू. माणसाचं आयुष्य त्याचं एक कोटी वर्ष असायचं, आणि 1 कोटी वर्ष असल्यानंतर तो 60 हजार वर्ष तपस्या करायचा, आणि त्या तपस्यातून त्या काय करायचं, भगवत प्राप्ती करायचा. आणि आज आहे का आपण ध्यान करू शकतो का? एवढं 5 मिनिटं बसले तरी आपले गुडघे दुखतात, आपल्याला खुर्ची लागते, आणि मन दिवसभर एवढे रील पाहतोय तर 5 मिनिटं ध्यान लावणं सुद्धा शक्य नाही. लोक म्हणतात आम्ही ध्यान करतो. कशाचे ध्यान करतो? दिवसभर जे काही पाहिलं तो त्याच्यावर ध्यान करतो का? ध्यान करणं एवढं सोपं नाही. त्याला यम नियम, ध्यान धारणा साधना, अष्टांग योगाची विधी आहे. ब्रह्मचारी प्लम मन बुद्ध आपलं ना, मन वाचा कायानं ब्रह्मचारी प्लम. पहिले तुम्हाला वनात जावं लागतंय, त्याची विधी आज नाही आहे. कृतो ध्यायतो विष्णू, ध्यान करा विष्णूचं. त्रेता यजतो मखै, कृतयुगामध्ये काय, यज्ञ करा मोठमोठे. माणसाचं आयुष्य किती झालं, 1 करोड वर्षाहून 1 लाख वर्षावर आलं. आणि त्याच्यामध्ये तो यज्ञामध्ये सामग्री स्वाहा करायचा, शुद्ध सामग्री असायची, शुद्ध ब्राह्मण असायचे. आजच आमचे जानकीप्रो फोनवर झालं, त्यांचा फोन लागत नव्हता, तर मी त्यांच्या आईच्या फोनवर फोन केला. तर म्हणलं केलं का? म्हणलं अरे हा तो ब्राह्मण नाही का गुटखा खाऊन नाही का शर्ट पॅन्टवर आला आणि त्याने पूजा केली. एक साईडला गुटखा खाऊन थुकायचा आणि दुसऱ्या साईडला पूजा करायचा. पण तिथं काय, मरता न करता क्या, आडला हरिण गाढवाचे पाय धरी, तर कर पूजा. शुद्धता लागते. आजकाल ती कलियुगामध्ये शुद्धता नाही, मंत्र पण तेवढे नाही, की त्यामुळं ब्राह्मण पण किंवा ते यज्ञाची सामग्री पण, तूप पण एवढं पवित्र शुद्ध राहिलं नाही.
मागच्या वेळेस मी कॅल्क्युलेशन सांगितलं, 1 किलो तूप काढायचं असेल तर कमीत कमी 19 लिटर दूध लागते आणि त्याचं 1800 ते 1900 रुपये त्याची 2000 प्राईज होती दुधाची आणि त्याच्यातून 1 किलो किंवा 950 ग्राम तूप भेटते आणि आज 750 म्हणजे 700 रुपये आणि 800 रुपयामध्ये सहज तूप भेटते. कोण्या भावाने भेटते? काही आपल्याला आहे का तेवढं तरी विचार? जसं भेसळ आहे सगळीकडे. त्यामुळे यज्ञ करणं पण शक्य नाही आणि त्याच्यामध्ये तो धूरपणा आणि आपण किती वेळा बसू शकतो यज्ञाला? नाही बसू शकत. तेवढा खर्च करायला पैसा पण नाही आणि कोणाला इंटरेस्ट पण नाही. म्हणून करतो ध्याय दे. द्वापारे परिचर्या, माणसाचं आयुष्य किती झालं? 1000 वर्षावर आलं. म्हणून भीष्मदेव किती वर्ष जगले? 250 वर्ष जगले होते. भगवान कृष्ण 120 वर्ष होते, कारण त्यांची लीला होता. अर्जुन पण भरपूर वर्ष जगलाय. त्याच्यामध्ये तो आरची विग्रहांची उपासना करायचा 8-8 घंटे. आता आपण वर्शिप किती वाजता करतो? मी काही लोक पाहिले 11-12 वाजता देवाला स्नान घालतात घरामध्ये. मस्त खाऊन पिऊन नाश्ता पाहून टी व्ही मॅच पाहून सगळं करतात. 11-12 वाजता काही घरात, मी एका भक्ताच्या घरी गेलो होतो, अख्ख्या देवाला धूळ लागले होते. का? दोघं नवरा बायको जॉबला जातात, पोरं जातात, कोणाला देवाला वेळच नाही आणि आलं खाणं पिणं झोपणं. म्हणजे माणसाचं आयुष्य काय झालं? त्याच्यामध्ये कृती वर्शिप नाही करू शकत आणि वर्शिप करायला तेवढा इंटरेस्ट पण नाही की त्याला नवीन ड्रेस घेणं, भोग लावणं. आपण एवढ्या वर्ष भक्ती सांगतो भोग लावा, तरी कोणी भोग लावत नाही. आलं की त्यांना पहिलं पोटाचं पडतं, नंतर विठोबा पडतो. ही वाईट अवस्था आहे. म्हणून शास्त्र त्याच्यानंतर कलियुगामध्ये काय बुवा, तुमच्याकडून ध्यान बी होणार नाही, त्याच्यानंतर तुमच्याकडून यज्ञ बी होऊ शकत नाही, आरचे विग्रह होऊ शकत नाही. तर मग कलियुगामध्ये काय? कलोतद हरिकीर्तनात. कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य 100 वर्षाचं. माझ्या त्या मी पाहिलं आमच्या गावामध्ये 70-90, आता आमच्या गावात एक म्हातारा वारला 102-103च्या वरती वारला तो. माझे मामा 79 वर्षाचे वारले. आता मिनिमम 55, आता 52-53, 60च्या आताच हार्ट अटॅक किंवा सगळं मृत्यू कधी येईन काय येईन माहीत नाही. आणि ह्या योगामध्ये माणसाच्या आयुष्यानुसार त्याच्याकडे कोणती विधी होत नाही, ते म्हणजे भगवत नाम सांगितलं. भगवत नाम घेणं सोपं आहे, सहज घेऊ शकतो. कोणाला म्हणलं राम नाव घ्या, पण एवढ्या वर्ष आता माझा अनुभव आहे की महाराष्ट्रात प्रवचन केल्यानंतर लोकांना रामनामाचं महत्त्व, भगवत नामाचं महत्त्व खूप सांगितलंय, पण तरी तिथपर्यंत लोकांना येणे आणि ते करण्यासाठी खूप ताकद लागते. सोपं आहे. तुम्ही खाता पिता उठता बसता, नामदेव महाराज म्हणतात हाती काम मुखी नाम. तुम्ही हातकाम करता करता तुम्ही नाव घेऊ शकता. पण किती लोक आहेत की ते स्वयंपाक करताना, धुणे भांडे करताना, ऑफिसमध्ये जाताना नाम जप करू शकत नाहीत. एवढं साधन सोपं आहे, तरी ते सोपं साधन असून सुद्धा लोक करत नाहीत. म्हणजे किती पापवृत्ती आहे आणि किती. म्हणून सांगतात ना, एका क्षणामध्ये नाम जप करणं, राम नाव घेणं सोपं आहे, पण तिथपर्यंत त्या व्यक्तीला ते प्रेरित करण्यासाठी ताकद खूप लागतीये. लक्षात येते की तुमच्या? खूप ताकद लागते. म्हणून अशा व्यक्तींसाठी इथे माऊलींना आपल्याला जे सांगितलेलं कलाविधी जर पाहायला गेला तर त्या कालावधीमध्ये बाबा कमी वेळामध्ये तुम्ही नाम जप करून भगवत प्राप्ती करा. आणि अख्ख्या हरिपाठामध्ये नामाची महिमा सांगितलेली आणि ते नामाची महिमा सांगितल्यानंतर आता हरिपाठाच्या आपल्याला ही झाली पार्श्व, याच्यावर खूप डिटेल्स आहे. पण आता हरिपाठाच्या श्लोक नंबर 17वर यायचं की हरिपाठ गायन केल्यानंतर, वाचन केल्यानंतर त्याचे फायदे काय काय आहेत. म्हणजे निस्ता तुम्ही लोक म्हणतात ना, आजकाल कलियुगामध्ये तुम्हाला काहीतरी लोभ दाखवावं लागते, लोभ दाखवावं लागते. लोभाशिवाय कार्य चालत नाही. ठीक आहे. बघा ना, दुकानावर जा तुम्ही, बंपर लॉटरी असते, बंपर लॉटरी असते, एवढं दिलं की एवढं भेटून जाते. तसं अध्यात्मामध्ये सुद्धा बंपर लॉटरी. म्हणून आजच्या प्रवचनाचा टायटल असणार आहे वैकुंठाचा सुगम राजमार्ग. काय विषय असणार आहे? वैकुंठाच्या सुगम राजमार्ग. ज्याला वैकुंठात जायचं असेल त्यांनी केलं पाहिजे. तर इथे हरिपाठाचं फलश्रुती सांगितलेली आहे आणि या फलश्रुतीच्या आधारे म्हणजे हरिपाठ वाचल्यानंतर ह्या याच्यामध्ये वैकुंठाला जाण्याचा मार्ग सांगतात. काय सांगतात बघा, श्लोक नंबर 17. हरिपट कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र होय देह त्याचा. तापाचे सामर्थ्य ते भिनले अमप, चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे. मातृपितृ भारता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊने ठेवला. ज्ञानदेव गुडरम्य ज्ञानदेव लादले, निवृत्तीनं दिदले माझ्या हाती. याच्यामध्ये पहिल्या लाईनमध्ये काय सांगितलेलं आहे?
हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, म्हणजे 17वा. याच्यामध्ये काय दिलेलं पहिलं आहे, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय. म्हणजे आता इथं हरिपाठ शब्दाचा अर्थ काय हे डीप मध्ये समजणं महत्वाचं आहे. म्हणून मी हरिपाठ का नाही लावला, एवढं भिनलं पाहिजे हरी. हे सकाळ संध्याकाळ नुसतं पाठांतराला नाही मला पाठ झाला, नाही. पाठांतर म्हणजे वारंवार तुमच्या शब्दातून पडला. जसं आमच्या प्रभूजीची आई शिरेस होती, आम्ही कीर्तन करत असताना आईच्या मुखातून एकच शब्द यायचा, आई ग, आई ग. म्हणजे त्या माताजींच्या मुखात काय पाठ झाला, आई पाठ झालाय. काय झाला, आई पाठ झालाय. तसं साधकाच्या जीवनामध्ये शब्दम शब्द म्हणजे दुःख आलं, सुख आलं, मान आला, अपमान आला किंवा कोणतीही परिस्थिती आली तरी त्याच्या मुखातून इन नॅचरली हरी आला पाहिजे. त्याला हरिपाठ म्हणतात. आपल्याला पाठ म्हणजे काय, बुवा सकाळ संध्याकाळ रट्टा मारला झालं मला पाठ आहे. मिनिंग म्हणजे तुमच्या तो जसं दुधामध्ये साखर घातल्या जाते तसं व्यक्तीच्या व्यवहारामध्ये, कृतीमध्ये, चेतनेमध्ये, बुद्धीमध्ये हरिनाम भिनलं पाहिजे. मनुष्याचा देह कसा झाला पाहिजे, हरिमय झाला पाहिजे, हरी तल्लीन झाला पाहिजे. जसं लष्टी डिझायर व्यक्ती असतो ना काम वासनाचं, तर त्याच्या मनामध्ये सगळीकडे लस्ट फिरत असते. जो ग्रीडी पर्सन असतो ना, लोभी, तो सगळीकडे त्याच्या चित्तामध्ये तसं पैशाबद्दल किंवा असतं. लष्टी व्यक्ती काम वासनेबद्दल विचार करतो. तसं साधकाच्या जीवनामध्ये काय होईल, हरिपाठ आहे ना त्याच्या मुखामध्ये नाही का तो पाठ झाला पाहिजे घडम घडम. म्हणजे इथं तंतोतंत अर्थ काय आहे की तो जीवनाच्या जिभेमध्ये, आणि मी परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांचं ऐकतो ते प्रत्येक शब्दाला एकच वापरतात, हरी 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 हरी. आपल्याला किती वेळा आठवत आहे हरी. आपल्या पाठ असा पाठ झाला पाहिजे की रात्री झोपेमध्ये सुद्धा, काही लोक रात्री झोपेत बरळत असतात ना, दिवसभर जे केले ते रात्र, तसं बरळणं म्हणजे हरिपाठ झाला पाहिजे. काही आता आमच्या आम्ही पुस्तक वितरणा गेलो होतो महाराष्ट्रामध्ये श्रीगोंद्याला. आमचा एक ब्रह्मचारी होता आदिनाथ, नंतर तो ग्रस्त झाला. तो रात्री झोपेत म्हणायचा गीता घ्या गीता घ्या, लात मारायचा आम्हाला 12. आणि ते झोपायला घर छोटं, कुठं बी थांबायचं. तो रात्री झोपेत ते लाता मारायचा, हरी अरे गीता घ्या स्वस्तात भगवतीला, गीता भागवत करते सर्व ना. याच्या मुखात तोंडावर लात मार, याच्या मार. एक दिवस लेल वायतागला आमचा मंगल गोविंद आणि तो एक आणखीन होता, दोघांनी उचलून बाहेर ठेवलं त्याला. म्हणजे त्यानं काय केलं, दिवसभर तो गीता घ्या आणि तो गीता भागवत करते असं होतं. तर म्हटलं यार याची चेतना काय, झोपेत सुद्धा तो बराळायचा. तसे माणसाचे हरिपाठ या शब्दाचा अर्थ काय, एवढं भिनलं पाहिजे. माऊलीला ती अपेक्षा आहे की व्यक्तीच्या, आपण नुसतं जप करतोय तरी आपल्या जपाला नुसतं मेकॅनिकली 16 माळा झाले, संपलं माझं, आता संपलं. बरं तुम्ही संख्या नुसतं काउंटिंग करून, म्हणजे काय म्हणतात ना, तुम्ही कोटा कंप्लीट करून मोकळे होतात का, पण माझ्या त्या चित्तामध्ये हरी भिनला का. हरी हा शब्द का वापरलाय माऊलीनं, शब्द दुसरं का वापरला नाही. हरी ह्या शब्दाचा अर्थ काय, तुमचं दुःख हरण करणारे, तुमचं मंगलमय जीवन, आपलं अमंगल जीवन हरण करणारे. आणि वैकुंठातून नाही का एकमेव आपल्याला संकट, जसं गजेंद्र संकटात होता तेव्हा भगवंताचा कोणता अवतार आला, हरी अवतार आला आणि संकटातून हरण केलं, म्हणून हरी शब्द वापरलेला इथं. डीप अर्थ जर पाहायला गेलं आणि हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय. आता इथं हरिपाठाचं काय, हे एक शब्द दिला आणि त्याचं सेकंड लाईन काय, कीर्ती. कीर्ती म्हणजे जो कीर्तन गातो. मग भगवंत नामाचं नाम, रूप, गुण आणि लीला हे कीर्तन. कीर्तन ह्या शब्दाचा अर्थ राजकारणावर, समाजकारणावर, स्त्री पुरुषावर किंवा हसवणं खेळवणं हे काम नाही. भगवंताची जी कीर्ती गातात त्याला कीर्ती असं म्हटलं जाते. त्याचीच कीर्ती गायन करणं. मनुष्याची कीर्ती गाऊन काही उपयोग नाही. मृत झाले की त्याची कीर्ती नष्ट होते, त्याला कीर्तीसाठी मोठे बॅनर लावावं लागतात. पण एकमेव जगामध्ये कीर्तन करण्यासारखी एक कोणाची कीर्ती असेल तर भगवंताचे लीला, त्यांचं रूप, त्यांचं गुण, त्यांचं नाम यांच्याबद्दल कीर्ती झाली. म्हणून आणि हरी कधी पाठ होऊन जाईल, जेव्हा तुम्ही कीर्ती गातान, ऐकतान, श्रवण ग्रंथाच्या माध्यमातून डोळ्यानं पाहतान, कानातून ऐकतान, हाताने नाही का भगवंताची सेवा करताना, तेव्हा ते भिन्न असं भिन्नार. म्हणून कीर्ती मुख्य जरी गाय. मुख्य गाय म्हणजे काय, कंटिन्यू सातत्यानं. दुसऱ्या गोष्टी लोक लिहितात. मला एकानं प्रश्न विचारला होता 2-4 महिने, का हो महाराज मी एवढं लिहिलं. मला अरे मूर्तीच्या वेळेस तुला लिखाण कामाला येणार नाही.
मृत्यूच्या वेळेस तुझी चेतना तुझ्या कामाला येणार आहे. मी आता रामायण वाचतोय गोविंदराजांचं, शुभिलास प्रभूंचं. ते आपल्याला बऱ्याच वेळा भ्रम केला जातो की हनुमानजीनं आणि वानर सेनानं दगडावर नाही का नाव टाकून नाही का दगड टाकले. ॲक्च्युली ते वास्तविक चुकीचं आहे. कारण की जर दगडावर नाव ठेवलं असतं, टाकलं असतं आणि दगड तरले असते तर प्रत्येकाने राम नावावर पाय दिला असता, मग अपराध झाला असता नामाच्या प्रती. पण आचार्य म्हणतात त्याने नाव न टाकता जय श्रीराम म्हणून नाही का दगड फेकला आणि तो तरंगला. म्हणजे नावाचं स्मरण करून नाही का जो नाव घेतो तो तरंगतो, असं महर्षी वाल्मिकी गोविंदराज आपल्या टीकेमध्ये वर्णन करतायत. म्हणजे तिथं नाव कशामुळे तरलंय? त्या नाम पुकारण्यामुळे तरलंय, लिखाण्याचं वर्णन नाहीये. म्हणजे डायऱ्या तुम्हाला लिहा चांगलं, त्याच्यात काही नाही, पण त्या डायऱ्या तुमच्या चेतनेमध्ये उच्चारण करणं महत्वाचं आहे. ते तुमच्या जिभेला वळण पडलं पाहिजे. बघा ना, ते लेकरांना बोडबड करायचे वळण पडलेलं असते, तशी आपल्या जिभेला मुखे हे शब्द गाय, गाय म्हणजे गायन करणे, मग त्याच्यामध्ये आले पाहिजे. आणि मग जेव्हा केल्यानंतर काय पुढचं लावून काय, पवित्र होय देह त्याचा, पवित्र तो देह होतो. असं होत नाही. म्हणजे कलियुगामध्ये तुमचा पवित्र देह करायचा असेल तर आंघोळीच्या स्नानानं होत नाही पवित्र. अंगाचा मळ निघेल पण मनाचा मळ निघत नाही. लोक तीर्थयात्रेला जातात, पण तीर्थयात्रेला जाऊन त्याच्या स्वभावामध्ये, त्यांच्या विचारामध्ये आणि त्याच्या कृतीमध्ये अजिबात फरक पडत नाही. बघितलं का तुम्ही? ने आल्यानंतर भांडण करते, भाऊबंदकी करते, पुन्हा याच्या त्याच्या. म्हणजे तू यात्रेला फिजिकली गेला पण मनानं काहीच केलं नाही. पण तुम्ही चित्तामध्ये पवित्र देह कधी होईल? जेव्हा भगवंताचे कथा कीर्तन तुमच्या चित्ता घालतात तेव्हा पवित्र होतं. म्हणून आम्ही जेव्हा वर्शिप करतो तर भगवंताची, तर तिथे एक मंत्र म्हटला जातो. कोणता? आचमन करता, ओम केशवाय, ओम नारायणाय, ओम माधवाय, असं आचमन करून पाणी प्यायचं, म्हणजे भगवंताचं नाव घ्यायचं. आणि मग तिथे एक मंत्र म्हटला जातो, ओम पवित्र पवित्र वा सर्वावस्थ गतिपा यत पुंडरीकाक्ष सभयांतर शुची श्री विष्णू श्री विष्णू श्री विष्णू. मग पवित्र असो किंवा अपवित्र असो, येत पुंडरीकाक्ष भगवान नारायणाचं स्मरण केलं तर सबाह्यांतर शुची, तेव्हा तो स्वच्छ होतो, शुद्ध होतो. म्हणून तुम्ही कोणतीही क्रिया करा तर भगवत नावाने शुद्धीकरण होऊ शकतो. आणि मग पवित्र होय देह त्याचा, तेव्हा तो पवित्र होतो, वैकुंठाला जाण्याचा लायक बनतो. आणि याचं उदाहरण काय? अजयमेळाचं. अजयमेळ पाप्यातला पापी होता, पण पवित्र कसा झाला तो? इनडायरेक्टली त्यानं कोणाचं नाव घेतलं? नारायणाचं नाव घेतलं, भगवंताचं नाव घेतलं आणि त्याच्या मुलाचं नाव घेतलं. पण ओरिजिनल नाव नारायणाचं असल्यामुळं त्याचं पवित्र देह झाल्यानंतर तो आनंद घाटाला गेले, हरिद्वारला, आणि तिथून भगवत धामात गेलेले. म्हणून प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत गेले, अमेरिकेत जाऊन त्या हिप्पी लोकांना अतिशय दूषित होते, दुराचारी होते, याभिचारी होते, नशापाने उद्दीप्त होते. पण प्रभुपादांना शुद्ध कोण्या गोष्टीने केलं? दोनच गोष्टीने केलं. बाहेर कीर्तनात नाचवलं आणि दुसरं प्रसाद दिला. म्हणून दिल्यानंतर इथे भगवंताच्या संपर्कामध्ये सांगितलं, मद अंगस्पर्शेनं भगवंताच्या संपर्कात आलं पाहिजे. आता कोणत्या दोन गोष्टी? हरिनामाच्या संपर्कामध्ये आल्यानंतर अजयमेळ झाला, तसंच भगवंताच्या संपर्कामध्ये गजेंद्र आले, कमळ अर्पण केल्यानंतर संपर्कात आला, लगेच उद्धार झाला. आणि ध्रुव महाराज जेव्हा तपस्या केली तर त्यांना स्तुती करायची ती भगवंताचं, पण त्याने शब्द फुटत नव्हते. भगवंतानं काय केलं? डोक्याला स्पर्श केला शंखाचा, आणि लगेच त्यांच्या मुखातून सुंदर सुंदर स्तुती बाहेर पडली. सांगायचा मुद्दा काय? इथे आरसे स्पर्श आणि भगवत नामाच्या जपामुळे पवित्र देह होतो. आणि हे केल्यानंतर इथे अतोशुक्ती किंवा व्यासस्तुती नाही म्हणतात आचार्य, ते म्हणतात की हे वास्तविक आहे. आणि ह्या करताना मग कीर्तन करीत असताना हरीच्या पवित्र देह कसं होतो? तर एक कीर्तन आपलं भागवतामध्ये एक लेखक चांगले सांगतात, कृष्ण कीर्तने उजळी स्थिती मिळून कधी कल्पती, जरी ते कर्म आचरिती तैसे मिळून शुद्ध स्थिती. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे की कृष्ण कीर्तन उजळती स्थिती, माणसाची स्थिती उजळती कधी आहे ना? कृष्ण कीर्तनानं. हनुमानजी बाहेरून बंदर होते पण आंतरिक सुंदर होते ते. म्हणून सुंदरकांडामध्ये सगळं सुंदर, महर्षी वाल्मिकीने सुंदरकांड कोणासाठी लिहिलं? हनुमानजीचे लिहिलं. बाहेरून ते वानर होते पण त्याची सुंदरता काय नव्हतं, पण तरी सुंदरकांड का लिहिलं त्यांच्याबद्दल? कारण की त्यांनी भगवंताची भक्ती एवढी केली होती म्हणून ते सुंदर. रावण बाहेरून सुंदर होता पण आतून काय होता? बंदर होता.
आतून बंद वासना होती त्याची, म्हणून सगळ्यात वर. पण हनुमानजी इथं काय होते, भगवंताच्यामुळे उजळल्या गेले होते. भगवंत बाह्य स्थिती बघत नाही, भगवंत आंतरिक स्थिती बघतात, आणि त्यासाठी इथं पवित्र देह होतं. आणि म्हणून इथं काय दे, पवित्र तो देह सदा त्याचा नेम, वाचे गाय नाम सर्व काळा. कधी नेम होईल पवित्र? सर्व काळ अवस्थेमध्ये केलं तरच पवित्र होईल. तुकाराम महाराज वैकुंठात का गेले? कारण त्याने त्यांच्या चित्तामध्ये याच्यामध्ये श्वासाश्वासामध्ये भगवंत भरले म्हणून वैकुंठात गेले. आपण का जाऊ शकत नाही वैकुंठात? कारण आपण एवढे दूषित आहोत. ह्या जगामध्ये दोनच लोक सहदेव वैकुंठात गेले, एक ध्रुव महाराज आणि दुसरं म्हणजे तुकाराम महाराज. कारण त्यांच्या चित्त, म्हणून इथे गाय कधी म्हणतात, वाचा गाय नाम सर्व काळ, एका जनारे धन्य तो शरीर, एक रूप संसार परमार्थ, तो गेलेले. आता याच्यात टीकाकार सांगतात. आता हे दिल्यानंतर हरिपाठीची महिमा दिल्यानंतर थोडं डीप होतं, वरची वर घेऊ बरोबर, हां थोडं वरची वर घेऊ. हां अच्छा. तर मग आता पुढची लाईन घ्या, घेतली. तापाचे सामर्थ्य भिनले अमुप. आता ह्या लाईनवर गेलं. आता तप कोणता सांगितलं कलियुगामध्ये? हरिनाम. माणसं सगळे बाकी तप, उपास राहणं सोपं आहे माकडासारखं. आम्ही उपास धरले, सोमवार धरला, मंगळवार घेतला, बुधवार धरला, पोटाचा उपास धरतात, पण मनाचा आणि विचाराचा धरत नाहीत कोणी. मनामध्ये लोक उपास धरतात, पण लय चिडचिड करतात, बाबा असे द्वेष करतात, राग करतात, निंदा करतात. काय उपयोग आहे? तुम्हाला काय वाटतंय, आम्ही दिवसभर उपास राहिले आणि ते देव खुश होतो का? पोटाच्या उपासापेक्षा मनाचा विचार उपवास धरणं खूप महत्वाचं आहे. म्हणून इथं तापाचे सामर्थ्य कधी होईल? जेव्हा तुम्ही कलियुगामध्ये सगळ्यात मोठा तप असेल तर ते म्हणजे भगवत नाम. भगवत नामाशिवाय दुसरं तप नाही. आणि केल्यानंतर इथे त्या तपामुळे काय होईल, ते म्हणजे भगवंताची कृपा त्याला भेटून जाईल. जसं सोनं असतं ना, ते सोनं जेवढं ते अग्नीमध्ये त्याला नाही का वितळल्या जातं, तेवढं ते 24 कॅरेटचं बनतं. तसं कलियुगामध्ये नाम जप करणं सगळ्यात मोठं तप आहे. म्हणून कलियुगामध्ये 2 तप सांगितलेले आहे, एक एकादशी व्रत आणि दुसरं नाम जप करणं. ह्या 2 तपामुळेच भेटतं. म्हणून भगवंत गीतेमध्ये म्हणतात, भोक्ताराम येते तपसा सर्व लोक महेश्वरम सर्वदम सर्व भूताना ज्ञात्ममाम शांती मूर्छिती. की सगळ्या भोक्ताराम यज्ञ सगळ्या तपाशाचा केंद्रबिंदू मी आहे. आणि भगवंत केंद्रबिंदू असल्यानंतर ते भगवंत काय कलियुगामध्ये नामरूपामध्ये येत. आणि हे दिल्यानंतर काय होईल, ते त्या भक्ताचा नाही का कधी नाश होत नाही. त्या तपाचं फळ काय होत आहे, त्याला सामर्थ्य म्हणतं. आणि त्याच्यामध्ये त्या शक्तीमुळं भगवंत आकर्षित होतात. म्हणजे बघा ना, दुसरे लोक तपस्या केल्या तर मेनका आकर्षित होते किंवा इंद्रचंद्र आकर्षित होतात. पण भगवंताला कलियुगातली तपस्याच्या द्वारे कोणती नामरूपाच्या तपस्यानं भगवंत आकर्षित होतात. ती तपस्या इथं अपेक्षित मावली ना, आणि ती केली तर फळ भेटल. आणि मग केल्यानंतर काय, याचं फळ काय? पुढच्या लाईन बघा. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. काय होईन की त्याला अखंड जो नाम जप सतत नामस्मरण करतो निर्मल भक्तीनं, त्या भक्ताचं त्रिदेह कोणता? रजो सत्व आणि तमो याच्यातून तो मुक्त होतो. आणि तो द्वैश्रात झाल्यानंतर साधक काय होतो? भागवतामध्ये सांगितलेलं आहे, नित्यम हरी विधातु यंती तन्मयता. श्रीमद भागवत दशम स्कंद अध्याय 29 श्लोक नंबर 75 मध्ये ते म्हणतात, अंतर्बाह्य स्थिती भगवंताच्या काय होतं? हरी नित्यम हरी अंतर्बाह्य विशुद्ध. तो व्यक्ती म्हणजे या संसारात राहून सुद्धा तो काय वैकुंठातला आहे. त्याला म्हणतात वैकुंठ भाव निर्माण करणे. समजा एखाद्या IPS अधिकारी बनायचं असेल तर असंच रस्त्यावरला कोणाला घेतात का? नाही. त्याला नाही का तेवढं क्वालिफिकेशन प्राप्त करावं लागतंय, तेव्हा त्या IPS अधिकारी किंवा IS अधिकारी बनतो. तसंच वैकुंठाला जाण्याचं लोक लिहितात, वैकुंठवासी, स्वर्गवासी. मी एक ठिकाणी वाचलं, मला हसू आलं. आता तुम्हाला कळण्यास अत्यंत दुःख होत आहे की आमचे पिताश्री स्वर्गवासी झाले. लोक स्वर्गाला जाण्यासाठी मरमर करतात. मग स्वर्ग जाण्यासाठी दुःख कशाला व्हायला पाहिजे याला? आम्हाला अत्यंत कळण्याचं दुःख होतं की आमचे वडील वैकुंठवासी झाले. अरे वैकुंठ सुखाचं, तू मग दुःखाचं कशाला सांगतो? स्वर्गवासी जाणं. एखादा पाप्यातला पापी असलं तरी लोक लिहितात स्वर्ग आहे, पण कुठं जातो तुला काय माहिती आहे तो जातो का नाही? पण वैकुंठाला कोण जाऊ शकतंय? जो ह्या
क्रिया करतो तो जाऊ शकतो, असं कोणाला जाऊ शकत नाही. कंटाळले काय तुम्ही? नाही, बोर नाही झाले ना? हां, चेहरे असे उतरल्यासारखे वाटले. हां, ठीक आहे. तर काय होईल, चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे, आणि मग केल्यानंतर त्यावेळेस काय होईल, भगवंत इथे भगवद्गीतेमध्ये म्हणतात, तू अनन्य प्रकृती विदम परमा जीवभूत महाभाव यत धारेते जगत. म्हणजे तो व्यक्ती काय होतो, या जीवभूत या संसार राहून सुद्धा वैकुंठाच्या मूडमध्ये राहतो, किंवा त्याला ती प्राप्त होते. म्हणून हे कधी होईल, तर इथं माऊली एक गोष्ट सांगतात, रामकृष्ण स्मरण जप तप तोच तया आम भूप, तो वास करी कोटी कल्प वैकुंठ पीठ नगराशी. हे ज्ञानेश्वरीतलं वाक्य काय दिलेलं आहे, रामकृष्ण स्मरण जप, स्मरण झालं पाहिजे, तोची तप तया अमुप, तेच खरं तप आहे की नाम जप करणे. आणि केल्यानंतर तू वैकुंठाला जातो, ठीक आहे, मी वैकुंठाला जो जप करेल ते, पण जे जप करत नाही त्या भक्ताच्या नातेवाईकांचा काही फायदा आहे का? बुवा कोणी आजकाल काय बघतो, फायदा बघतो. आपण मुलांना का शिकवतो की बुवा त्याने नोकरी करा, त्याचं पालनपोषण करा, आणि त्याच्याबरोबर आमचं पोट भरा. हां, उद्या तो नोकरी नाही लागला तर आईबापाला तो जड होऊन जातो. पैसा नाही कमावला तर शिव्या घालत बसतात. त्याचा फायदा आहे म्हणून आतापर्यंत आम्ही तुला पोसलं, तू आता म्हातारपणी आम्हाला पोस. म्हणजे स्वार्थ आहे म्हणून एकूण एकाला करतात. तसं अध्यात्मामध्ये तरी स्वार्थ आहे ना बाबा, मी केल्यानंतर काय फायदा, आपण प्रश्न विचारतो ना. आपलं कसं आवळा द्यायचा आणि भोपळा मागायचा, कणभर द्यायचा आणि मनभर मागायचं. हां, तर इथं दिलेलं आहे. मग आता पुढची लाईन बघा, त्याचा फायदा सांगतात, अपार सगोत्र होऊन ठेवला चतुर्भुज. म्हणजे घरातले सगळे गोत्र आहेत ना, त्या सगळ्यांना काय भेटते, लाभ भेटते. जसं आर्मीत कोणी एखादा असेल तर त्या कॅन्टीनचा लाभ अख्खं गाव घेते. मामा मावश्या काका काकू हां, सगळे जाऊन त्या कॅन्टीनचं वस्तू घेतात आणि म्हणतात हां आमचाच आहे, की कार्ड घ्या आणि त्या कॅन्टीन. हां, म्हणजे एक आर्मीतला व्यक्ती असेल, त्याच्या घरातले लोक, त्याच्या परिवारातले लोक, नातेवाईक, समाज, गाव नाही का कॅन्टीनचा लाभ घेतात. तसं एक भक्त झाला, त्याच्या परिवाराला फायदा होतो. दुसरं उदाहरण देतो निगेटिव्ह. घरातल्या एकानं चोरी करू द्या, पोलीसवाले अख्ख्या घराला उचलतात. येऊन त्याला घरच्याला नाही तर मामा मावश्या सगळ्याची चौकशी आणि बसवतात. चोरी एकाने केली पण दंड कसा अख्ख्या गावाला घराला देतात. म्हणजे विचार करा, या जगातलं निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह उदाहरण घ्या. म्हणजे एक व्यक्तीनं काही केलं तरी त्याच्या घरच्यांना त्याचा इफेक्ट होतो. तसं तुम्ही भक्ती केली ना तर घरच्यांना त्याचा फायदा होतो. ह्या जगात दुसरी कोणती गोष्ट नाही. त्याला म्हणतात कॉज अँड इफेक्ट थेरी. जसं माताजी बसल्या मागं, त्याने बटन चालू केलं, लाईट त्याने एकेसाठी लावले, पण लाईट प्रकाश कोणाला भेटतोय, अख्ख्या हॉलला भेटून जातो. सगळ्या हॉलला भेटते ना. कृती कोणी केली, एकाने केली, पण फायदा कोणाला भेटला, सगळ्याला भेटते. त्याच प्रकारे भगवत भक्ती अशी आहे की एक व्यक्ती केलं तर त्याच्या अख्ख्या परिवाराला फायदा होतो. पण तुम्ही ती कशी करतात हे महत्वाचे. तुम्हाला काय वाटतं, आम्ही गळ्यात माळा घातल्या, नाकाच्या शेंडापासून इथं तिलक लावला, दाढी ठेवली, शेंड्या ठेवल्या, सण आले की कपडे त्याच कलरच्या साड्या घातल्या, त्याच कलरचा ड्रेस कोड घातला, नाही नाही, बाई आहे. तुम्ही लोकांच्या नजरेत येऊ शकता पण भगवंताच्या नजरेत येऊ शकत नाही. त्याला तुमची भगवत भक्ती एवढी तीव्रता पाहिजे की ते तुमच्या चेतनेमध्ये पाहिजे, आणि त्याचं लक्षण काय, त्याच्या स्वभावामध्ये व्यवहारामध्ये बदल घडतो, आणि त्याच्या संपर्कात जो आला तो भक्तीला लागतो. ही भक्तीचं त्या साधकाची परिपूर्णता आहे. म्हणून मी दिवसभर या श्लोकावर चिंतन मनन करत होतो की किती डीपमध्ये, आणि आपण काय करतो, वरचीवर करतो. सगोत्र कोण कोण फायदा होतोय याच्यामध्ये, माता. आता उदाहरण कोण आहे, ध्रुवाने भक्ती केली, सुनीतीला वैकुंठाला घेऊन गेली. त्याच्यानंतर पिता प्रल्हादाने भक्ती केली, हिरण्यकशिप वैकुंठात गेला, 21 पिढ्यांचा उद्धार झाला. त्याच्यानंतर बंधू, बंधू कोण आहे, गोकर्णाची कथा आहे. गोकर्णाने भक्ती केली, धुंदुकारीचं मुक्तता झाली. दुसरं कोण आहे, बिभीषणानं केलं, भक्ती केली, पण रावणाचा उद्धार झाला. त्याच्यानंतर कोण आहे आणखीन बंधूमध्ये, एवढे उदाहरण आहेत, फेमस उदाहरण. त्याच्यानंतर घ्या भगनी. भगनीचं कोण आहे, गेस करा. ग्रंथ वाचावं लागतं त्यासाठी, हे तुम्हाला स्टडी घरी.
तुम्ही काय करायचं, होमवर्क करून यायचं पुढच्या वेळेस मी प्रश्न विचारेन. त्याच्यानंतर काय, आप्त नातेवाईक. हां, त्याच्यानंतर हे काय होतात, इष्ट सहकारी अनुयायी सगळ्यांचा उद्धार होतो. म्हणजे गुरुनं केलं तर शिष्याला फायदा होतो. लक्षात आलं का? आणि शिष्याने केलं तर गुरुचा फायदा होतो. प्रभुपाद श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदामध्ये ध्रुव महाराज एपिसोडमध्ये लिहितात की जसं नारद मुनीच्या कृपेमुळं आपलं ध्रुवाच्या भक्तीमुळं नारद मुनींचा फायदा झाला, पण नारद मुनीच्या कृपेमुळे ध्रुवाला भगवत भेटेल. तसंच प्रभुपाद तात्पर्य लिहितात की माझ्या संस्थेमध्ये एक जरी शुद्ध भक्त झाला आणि तो भक्त झाला, त्याच्या भक्तीमुळं मला कदाचित वैकुंठात भेटेल. विचार करा, प्रभुपाद इस्कॉनचे फाउंडर आचार्य पण ते काय लिहितात की माझा एक शिष्य जरी शुद्ध भक्त झाला तर त्याच्यामुळे मला वैकुंठ धाम भेटेल. म्हणजे भक्तीचं काय, अपार सगोत्र होऊन ठेवला चतुर्भुज. आणि नवऱ्यानं भक्ती केल्यानंतर बायकोला फायदा, तुकाराम महाराज. आणि आवळीचं, बायकोने भक्ती केली नवऱ्याला फायदा. कोण आहे, नागपत्न्या श्रीमद भागवतामध्ये, कालियाचा उद्धार. त्याच्यानंतर ब्राह्मण स्त्रिया. नवऱ्यानं उद्धार केलेलं खूप कमी आहे, पण बायकाने उद्धार केलेलं उदाहरण जास्त आहेत. म्हणून तुमच्याकडे चान्स आहे. स्त्रिया भावनिक असतात पण गंभीर नसतात. ऐकायला लय भारी वाटतं, लय महाराज छान बोलतात, पण त्या पालन नाही करत. कारण की ती इथून ज्ञान सोडलं, घरातला मोबाईल फोन वाचू द्या, सगळं ज्ञान त्याचं विसरून जातं. त्या भावनिक राहतात पण सिरियस होत नाहीत. मला भावनिक लोक अजिबात आवडत नाही. हा चांगला भाव आहे, पण तो सिरियसली झाला पाहिजे की माझ्या कृतीमध्ये उतरला पाहिजे. हे पुरुषासाठी स्त्रीसाठी सुद्धा आहे. म्हणून केल्यानंतर चतुर्भुज वैकुंठाला जातात बरं सगळे. आणि दिल्यानंतर पुढची लाईन, गुडरम्य ज्ञान निवृत्तीने दिदले ज्ञानदेव लाधले. ह्या लाईनमध्ये काय दिलेलं आहे की सगळं गुड रहस्य कोणी दिलेलं आहे, निवृत्ती महाराजाने, निवृत्ती दादाने ज्ञानेश्वर महाराजांच्या हातात देऊन टाकले. हे तुला गुड देऊन टाकतोय. काय गुड देऊन टाकतोय की हे सगळ्यांना तू वाटत बस. जसं निवृत्ती दादांना लाडू दिलेत आणि माऊली आपल्यासारखं वाटतायत, आपण घेऊन ठेवतोय, सकाळ संध्याकाळ पाहतोय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे, पुण्याची गणना कोण करी, कोण करी, पण तू जप का करत नाही? कोण करी बरं, पुण्याचे कोण करी, पण तू का करत नाही? मग ते म्हणतात की अशी भावना झाली पाहिजे. आणि मग गेल्यानंतर याच्यामध्ये म्हणतात, जेव्हा हे झालं तर इथे तो एक अभंग सुंदर आहे, मला खूप आवडला. आवडीने भावे हरिनाम गावे, आवडीनं भावे हरिनाम गावे, निर्लज्जी नाचावे संकीर्तनी. काय, निर्लज्जे नाचावे संकीर्तनी, नसे तसे नसे तरी नसे वेदांताचे ज्ञान, नाम संकीर्तन सोडू नये. ज्ञान असो नसो वेदांताचं काही घेणे देणे नाही. संकीर्तन, नाम संकीर्तन सोडू नये. रंगता कीर्तनी लागती समाधी. म्हणजे काय, कीर्तनामध्ये समाधी लागते. बघा ना, आपल्याकडे कीर्तन जेव्हा होतात, घंटो घंटो माधवप्रभू गातात, एकच दोन लोक डोळं बंद करून समाधी. कलियुगामध्ये कोणती समाधी लागते? पण लगेच झोप लागते. पण कीर्तन चालू द्या, माणूस हरे कृष्ण एकच होऊन 2-2, 3-3 घंटे बसतात आमचे बरोबर रात्रभर. आता 24 आवर्स कीर्तन असतंय, तो उठत नाही. आणि सगळ्यात जास्त कोण, यंग जनरेशन आहे. म्हातारे लोक बसत नाही, कारण त्यांना मेलेडी पाहिजे असते. मेलेडीमुळे गडबड आहे, पण एकच मेलेडी देतो. म्हणून इथं सांगतात, कीर्तने लागत होते योग सिद्धी अनायास, त्याला लगेच सिद्धी प्राप्त होती. काही करायची गरज नाही, सोपं आहे हो. म्हणून प्रभुपादाने आपल्याला दिलेले. आणि म्हणून इथे आपल्याला हे दिलेलं की त्यासाठी व्यक्तीनं काय केलं पाहिजे. आता हे झालं हरिपाट्याच्या वाचनाचा फायदा. आता हरिपाट्याची पहिल्या लाईनवर आता खरा हरिपाठ चालू झालेला आहे. आता ही झाली फलश्रुती दिली. आता तुम्हाला मी फलश्रुती दिली. आता पहिलं जी अभंग आहे माऊलीने दिलेला आहे, इथे महत्त्वाचं आहे की पहिल्या लाईनमध्ये माऊली वैकुंठाचं द्वार सांगतात. काय देतात? ह्या पहिल्या लाईनमध्ये भगवंत एक 2 गोष्टी असतात. एक म्हणजे नाम जप केल्याचा फायदा काय होतो, दुसरं देवाच्या द्वारे हे दिलेले. आता आपण सगळे सोबत म्हणू, देवाच्या द्वारे उभक्षण बरे, तेने मुक्तिचारी साधविला, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारे जीव वेद करी, वेदशास्त्र उभारी बाये सदा, ज्ञानदेव मने व्यासाच्या खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. ह्या पहिल्यानं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. थोडे पुढे पुढे या सगळेजण.
आता इथे पहिल्या लाईनमध्ये थोडीशी भक्ती केली, त्याचं फळ किती भेटतंय याचं वर्णन ह्या लाईनमध्ये केलेलं आहे. म्हणजे तुम्ही थोडं केलं. आता काय दिलं? देवाच्या द्वारी उभक क्षण भरी. आता देवाच्या द्वारी म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ तुम्ही मंदिरात जाऊन उभा राहायचं का? नाही. देवाच्या द्वारी. द्वारी ह्या शब्दाचा अर्थ काय? म्हणजे भगवंताच्या जवळ जाणे. काय? देवाच्या जवळ जाणे, त्याचा अनुभव करणे. आता मी समजा तुमच्या घराच्या बाहेर आलोय आणि बेल नाही वाजवली, मी 2 घंटे उभा राहतो. तुम्हाला काय माहित प्रभूजी आले कोणी आलं नाही गेलं, पण मी बेल वाजवली किंवा आवाज दिला, प्रभूजी माताजी मी आलोय, 1 वेळा 2 वेळा, प्रभूजी माताजी मी आलो बरं, अहो प्रभूजी तुम्ही आले का, या या या. कधी ते आकर्षित झाले? मी जेव्हा आवाज दिला. तसंच देवाच्या सामे जाणं म्हणजे त्यांना पुकारणे. तेव्हा भगवंत, जेव्हा समजा आता मी अथर्वाला आवाज, अथर्व चाललाय पुढे, अथर्वाचं लक्ष नाही, पण मी अथर्वाला आवाज दिला तर अथर्व काय करेन? माझ्याजवळ येईल. कारण कोणीतरी आवाज दिला, मी आवाज देऊन त्याच्याजवळ गेलो की तो आवाजामुळे माझ्याजवळ येईल. तसं साधक जेव्हा नाम जप करेल तर भगवंत त्याच्याकडे येणार आणि तो साधक त्या भगवंताजवळ जाईल. मग याचं उदाहरण कोण आहे? द्रौपदी. द्रौपदी आपल्या बळावर बघत होती, भगवंत म्हणे हा ठीक आहे चालू दे तुझ्या, पण तिनं जसं पुकारलं भगवंत जवळ आले आणि मग क्षणभर उभा राहिले तरी तिला मुक्ती ती भेटली. पण इथे गजेंद्रचं पण त्याने काय केलं? कमळ घेतलं, पुकारलं, हे जगदीश, ह्या सृष्टीचा मालक कोणी असेल तुम्ही मला वाचवा या. आजामेळानं काय केलं? पुकारलं, भगवंत धावत आले. तुम्ही नुसतं गप राहिले आणि मग मी मनात करतो, मनात तुझ्या समोर 56 भोग ठेवलं. लोक म्हणतात आम्ही मनातली मनात जप करतो. मग 56 भोग ठेवल्यानंतर मनातली मनात पोट भरेल का? आपल्या मनात लय कचरा भरलेला आहे. आज म्हणतात प्रभूजी काय कानात टिसू राहिलेत आमचे. हे इथं दिलेलं आहे, मी त्याला एक्सप्लेन करतोय. उभे क्षणभरी म्हणजे काय? निदान थोडी वेळेत सुद्धा तुम्ही काय सांगतात की त्या भगवंताच्या देवासमोर, भगवंताच्या विग्रहासमोर तुम्ही पाहिलं पाहिजे आणि ते पाहिल्यानंतर क्षणभर स्मरण झालं पाहिजे चित्तामध्ये. काही जण नाम, आता स्मरण करणं काय? समजा आता मी एखाद्याचं नाव घेतो, सुदामा घ्या, गोविंद घ्या, रमेश घ्या किंवा आनंद घ्या आपण, किंवा सखूबाई घ्या, ठकूबाई घ्या, कचरूबाई घ्या, हागवणे घ्या, पोपट घ्या, राव घ्या, त्यांचे नावं येतात. ज्यांचं नाव घेतलं त्याचं नाव तुम्हाला चेहरा दिसतो वा राहतो कुठं. नाव घेतल्यानंतर त्याचं नाव घेतल्यानंतर त्याचं रूप दिसतं, या चेहरा कसा याचा. मग कोण्या गावाला राहतो आणि हा काय कुरे करतो. हे एकच नाव घेतल्यानंतर सखूबाई घ्या किंवा ठकूबाई किंवा सकाराम घ्या किंवा दगडूई घ्या, तुम्हाला सगळं दिसतंय. मग तुम्ही एवढ्या दिवस भगवंताचं नाव घेतल्यानंतर भगवंताचं तुम्हाला रूप का दिसत नाही? नाम घेतल्यानंतर रूप आलं पाहिजे, रूप दिसलं पाहिजे. नंतर गुण, हा त्यांच्या गुण दिसलं, लीला दिसलं पाहिजे आणि धाम दिसलं पाहिजे. ह्या जगातल्या कोण्या व्यक्तीचं सगळ्या गोष्टी केल्यानंतर ते आठवत आहे, भगवंताचं घेतल्यानंतर का आठवत नाही? याला कुठेतरी विचार करण्याचा भाग पाडत आहे साधकांना. साधक तो विचार का करत नाही? नुसतं वर्षानुवर्ष म्हणतोय, पण तो अनुभव, ती फिलिंग, फिलिंग आणि विलिंग. थिंकिंग काय? अनुभव मनामध्ये, फिलिंग म्हणजे अनुभव करणं आणि विलिंग म्हणजे व्यक्त करणे. म्हणून ते काय म्हणतात? देवाच्या द्वारी उभं क्षण भरी. क्षणभर तुम्ही स्मरण केलं तर पुढची लाईन, तेने मुक्ती चारे साधविल्या. चारही मुक्ती त्याला प्राप्त होतात, तोपर्यंत भेटत नाही. तुम्हाला काय वाटतं? मंदिरासमोर उभा राहिलो मी, आता 15 मिनिटं उभा राहिलो, किती क्षण उभा जमा झाले, पण तुझी चेतना काय होती? आज घरात काय बनवलं असं कुकिंगमध्ये किंवा ऑफिसमध्ये काय चालू आहे? नाही. इथे काय म्हणतात महत्त्वाचं आहे की तुम्हाला एका जागी मुक्ती प्राप्त होती, निसंदेह मुक्ती भेटते. तुम्ही कुठं आहेत हा महत्त्वाचा विषय नाही. म्हणून प्रपादाचे गुरु महाराज म्हणायचे, भगवंताला पाहण्याचा प्रयत्न नका करू, अशी भक्ती करा की भगवंताने तुम्हाला पाहिलं पाहिजे. तुम्ही भगवंताला पाहायला गेलं तुम्हाला भगवंत दिसणार नाही. किती लोक बघताय तिथं जगन्नाथजी समोर 2 मिनिटं उभा राहत नाही, लगेच हात पुढे करतात. म्हणजे आपलं चित्त दर्शनामध्ये नाही, त्या केळामध्ये, केळ कसं भेटेल मला.
ती बुंदी कशी भेटल? सगळेजण नुसतं ते कोथळा भरण्याचेच मागं लागलेले आहेत. किती जरी बकेट खाल्लं तरी प्रसाद, ती भावना नसेल तर उदाहरणं नुसतं पोट भरणं होईल. ती चेतना आहे का माझ्या चित्तामध्ये, की हा प्रसाद म्हणजे जगन्नाथजीचं उच्चिष्ट आहे आणि प्रसाद आणि भगवंतामध्ये अभिन्नता आहे. आपण काही लोक आमच्याकडे महाप्रसाद, प्रभूजी तो तो आयटम द्या ना. महाप्रसाद नाही, त्याला आयटमशी आसक्ती आहे. रसगुल्लाच द्या. मग दुसरा ते याचं कडू कारल्याची भाजी चालत नाही, तुला रसगुल्लाच चालतो का? इथे काय तुमची भावना काय? म्हणून इथे देवाच्या द्वारी उभा क्षणभर राहिल्यानंतर मन निचले अवस्थेमध्ये क्षणभर तुम्ही स्मरण करा भगवंताचं. आणि मग केल्यानंतर ते कसं होईल? पुढची लाईन घ्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. इथे काय दिले? सूत्र दिलेले. काय सूत्र दिलेले? की पुण्याची गणना म्हणजे तुम्ही काउंटिंगच करू शकत नाही, अजिबात करू शकत नाही, एवढी पुण्य होते. आता पुण्य दोन प्रकारचं असते. आता तुम्ही जप करताना पुण्याची भावना, तुम्हाला स्वर्ग पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे, मान सन्मान प्रतिष्ठा पाहिजे असेल तर ते हरिनाम, ते भगवंत काय करतात? तुम्हाला भौतिक ऐश्वर्य प्रदान करताय. पण त्या पुण्याच्या आधारावर तुमची चेतना असेल की नाही, मला हे नाम जप करून मला भगवत प्राप्तीचं पुण्य, त्या पुण्यावर आधारित मला भगवंत पाहिजे तर भेटते. इथे पण काय होतंय? चेतनेवर आधारित आहे. बाहेरच्या क्रिया खूप कमी सांगितलेल्या आहे, चेतनेवर आधारित सांगितलेले. आणि म्हणून इथे उभक्षण भरी झाल्यानंतर तुम्ही त्या कृतीमध्ये, त्या भावनेमध्ये झाल्यानंतर हरिमुखी म्हणा क्षणभर म्हणजे तरी तुम्ही केलं तर त्याचा तुम्हाला फळ भेटते. आणि म्हणून मुखानं म्हणायचं. इथं काय सांगितलेलं आहे? मनात म्हणायला म्हटलं का? लिहायला सांगितलं का? कशाला सांगितलंय? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. कशाला मध्ये सांगितलेलं आहे? महत्वाचं आहे मुखानं. हे मुख लय गडबड करतंय. लोक बडबड करतात लोक. हे बघा ना, त्या महादेवचं मंदिर इथं सगळे बसतात, अख्ख्या गावचं धुणं दूध बसतात. बाबा ज्या म्हाताऱ्या असतात त्या सुनाचे धुणं बसतात, सुना सासाचे धुणं दूध बसतात. जे म्हातारे असतात ते राजकारणाचं धुणं धुतात. धुणं केल्यानंतर काय करतात? पाणी फेकून देतात, हे पितात. त्याच्यात आस्वादन भेटते त्यांना. त्यांना त्या बडबडीमध्ये, लोकांच्या कुचानिंदीमध्ये, म्हणजे बघा जी गोष्ट आवडते तेव्हाच बडबड करतात. म्हणजे अर्थ काय? लोकांचे कपड्याचे धुणे धुवून पाणी पिण्यासारखे. म्हणून मुखातून आमचे गुरु महाराज म्हणतात, ह्या जगातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे दोनच गोष्टी करा. तुमचं तोंड बंद ठेवा, आणि उघडलं तरी दोन गोष्टीसाठी तोंड उघडा. केवळ कृष्ण प्रसाद खाण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे भगवंताचं नाव घेण्यासाठी. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर आता हे श्लोक कंप्लीट करूया, ठीक आहे. आणि मग केल्यानंतर इथे माऊली ह्या लाईनमध्ये खूप महत्त्वाचं सांगतात की जपाचे विविध प्रकार मोडल्या जातात. म्हणून जप करताना एक तुळशीच्या माळ्यावर केलं पाहिजे, जे भगवान विष्णूला भक्त मानणार आहेत, किंवा लोटस सीड्स, कमळाचे बीजवर करू शकता तुम्ही, किंवा चंदनाच्या माळीवर करू शकता. जे शिव उपासक आहे ते रुद्राक्षाच्या माळावर करू शकतात. आणि ज्याला साधनेची स्टार्टिंग आहे ते बकुळीच्या झाडावर किंवा रुईच्या माळावर तुम्ही करू शकता, शास्त्र वर्णन करते. आणि 108 मान्यवरच करायचा असतो. आणि ते संख्यापूरक नाम असलं पाहिजे, आणि कमी न होता ते जास्त केलं पाहिजे. ते म्हणतात 3 तासापेक्षा एक चित्ताने केलं तेव्हा तुम्हाला साक्षात्कार होतो. 3 तास एक चित्तानं केलं होतं आपलं चित्त. म्हणून प्रभुपाद म्हणतात, मनाला पकडण्याचा प्रयत्न नका करू. मनाला काय करा? तोंडाने बोला आणि मुखाने ऐका, लगेच तुम्हाला रिअलायझेशन होईल. मन भटकतच नाही. आपलं मन का भटकतंय? आपण काय करतो? माळा चिकण्या होतात पण डोक्यात घुसत नाही. तर इथे ते दिल्यानंतर नामाचा पहिला प्रकार सांगतात, एक तर रुद्राक्षावर. दुसरी गोष्ट सांगतात, नामाचा मंद आणि संत स्वरामध्ये आणि स्पष्ट उच्चारण करावा. काही लोक जप करतात ना, शिट्ट्या मारतात, किंवा काही ते मधात शिट्ट्या मारत बसतात. काही जण भरकून अर्धा मंत्र खातात.
आणि आपण आता जेवणीत मंत्र नाही केला तर म्हातारपणे लोक जप करीत बसला तर ते कसे करतात, आले कुठनं आले कुठनं 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 आले 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 यम 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 आले आले. कारण की जेव्हा दाता असतात तेव्हा जप करत नसतो. दाता असल्यावर जप कसा होतो, हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे. आणि म्हातारे लोकांच्या दात पडू द्या, कवळे येऊ द्या. कवळ्या आल्या की काय म्हणतो तो, आले कुठनं 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 आले 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 यम 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 आले आले. कारण दात बोल आताच आपल्याला भगवताचं नाव येत नाही तर म्हातारपणी काय येणार आहे. म्हातारपणी लोक शिट्ट्या मारत बसतात. म्हणून जेव्हा शरीर आहे तोपर्यंत करा. एवढा घासा कोरडा केल्यानंतर तुम्ही जप नाही केला तर मला असं वाटतं कधी कधी फाशी घ्यावं काय लोकांसमोर, की कोण्या दगडांसमोर मी प्रवचन करतो. पण मी का करतोय याच्यात दोन फायदे. तुम्हाला झाला तर फायदा झाला, नाही झाला तर मग माझ्या शुद्धीकरणासाठी. तुमच्यामुळं मला अभ्यास करावा लागला ॲटलिस्ट. पण वाटतंय कुठंतरी एवढं सांगून जर आपण करत नसाल तर आपलं कुठंतरी दुर्दैव किंवा आपलं पाप आपल्याला आडवं येतंय. आणि ह्यासाठी इथं पहिली मंदस दिलं पाहिजे. तद जपाम तद अर्थ भावना. जप करताना भावना असली पाहिजे. काय की याचा अर्थ समजला पाहिजे, बिना अर्थाचं नाही केलं पाहिजे. भावीनं भक्ती भक्तीविना शक्ती बोलू नये. भाव नसला पाहिजे, त्याच्यात भाव असला पाहिजे आणि अर्थ असला पाहिजे. ह्या दोन गोष्टीवर केल्यानंतर काय होईल, चित्त सर्वदा ईश केंद्रित राहील जेव्हा हे केल्यानंतर. आणि तिसरी गोष्ट, नाम उच्चारण होत असताना आपल्या इष्टदेवताची प्रतिमा डोळ्यासमोर आणायची. मी सांगितलं ना, तुम्ही राम म्हटल्यानंतर रामचंद्र आठवले पाहिजे, कृष्णाचं नाव घेतात कृष्ण आठवले पाहिजे, विठ्ठलाचं नाव घेतात विठ्ठलाचं स्वरूप दिसलं पाहिजे. मुकुंद गोविंद गोपाल गोपाल हे नाव घेतले की लगेच त्यांचं प्रतिमा दिसली पाहिजे. तेव्हा त्या नाम साधनेची परिपूर्णता म्हणतात. आणि असं उच्चारण केल्यानंतर काय होईल, ते चित्त वारंवार एका ठिकाणी, जसं तुम्ही एखाद्या दगडाला वारंवार घसत बसले ना तो चिकणा चोपडा होतो, तसं चित्तामध्ये काय होईल, ते नाम नाही का फसून जाईल. तेव्हा तुम्ही म्हणू शकतात, हरिपाठ मुखे जरी गाय पवित्र होय देह त्याचा, त्याच्या चित्तामध्ये तो बसेल. आणि मग पुढे गेल्यानंतर पुढची लाईन बघा, पुण्याची गणना कोण करीन. त्याला पुण्य एवढं होतंय तर इथं भगवद्गीतेमध्ये म्हणतात सत्कर्म दोष नाही. म्हणजे इथं 2.40 मध्ये त्याला अजिबात त्याचा नाश होत नाही किंवा त्याचा फायदा होतो नाम जपाचा. आणि केल्यानंतर हे नाम जप केल्यानंतर काय, चारी मुक्ती साध, त्याला चारी मुक्त प्राप्त होतात. आणि दिल्यानंतर पुढची लाईन, असूनी संसारी जीव वेग करी वेदशास्त्र बारी बाह्य सदा. आता इथं काय सांगितलं, तुम्हाला वनाजाची गरज आहे का, संन्यास घेण्याची गरज आहे का, ब्रह्मचारी पालन करण्याची गरज आहे का, काय सांगितलंय, असूनी संसारी, संसारात राहा, तुम्हाला काही सोडायचं नाही आणि तुम्ही सोडणार पण नाहीत. एवढं सोपं आहे का. तुम्ही लगेच घड्याळाकडे बघतात कधी संपन प्रवचन, प्रभूजी तर लय बोर करतात. एवढं सोपं नाहीये. म्हणून असूनी संसारी जीव वेग करी, जीवेला स्वभाव लावा, स्वभाव बनवा. जसं आपल्याला शिव्या द्यायचा स्वभाव पडतो ना, साहजिक स्वभाव शिव्या येतात ना, तसं स्वाभाविक भगवंताचं नाव आलं पाहिजे. तेव्हा ती जीव असूनी संसारी. आणि संसारामध्ये इथे एक दिलेला जाते. आता कसं म्हणतात ते म्हणतात, दळिता कांडिता तुझं गायीने अनंता. म्हणजे दळण दळताना कांडताना तुझं गायी अनंत. न संबे शनभरी तुझ्या नाम ग मुरारी. जनाबाई एक अभंगामध्ये म्हणते, क्षणभर सुद्धा मला विसरू नको. काय होईल, नाम गाईन तुझं नित्य हाच कारभार मुखी हरी निरंतर. माझा कारभार काय, निरंतर तुझ्या नावाचा जप करणे. आणि म्हणून इथे आपल्याला सांगतात की नाम साधण्याची सवय झाली पाहिजे, ती अंगी बांधली पाहिजे. आणि मग कायाशुद्धी चित्तशुद्धी ही कधीच होईल, हरी भेटानं होईल. आणि तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे देह भरला विठ्ठले काम क्रोध घर रीते केले. जेव्हा नाम जप तुम्ही चांगला केला, हरिनाम घुसला, तर त्याच्या हृदयातलं काय होईल, विठ्ठलमय होईल. आणि काम क्रोध कसा होईल, निघून जाईल. आणि निघून गेल्यानंतर मग हे कोण म्हणतंय, वेदशास्त्र बारे बाह्य सदा. वेदशास्त्रामध्ये याचं प्रमाण काही पात्रता नाही दिलेली, पात्रतेचं वर नाही. पात्र म्हणजे अपात्र, पात्र काही बघितलं नाही. आणि त्याचं भागवताचे खूप श्लोक आहेत. आणि पुढची पण लाईन आहे, त्याची चर्चा आपण खूप सुंदर आहे. 2 कडवे आहेत पण वेळ झालेला आहे. तर याच्यामध्ये एक आहे व्यासाच्या खुणा, त्याच्या पण खूप सुंदर विश्लेषण आहे. आणि मग दारकेचं राहणं ते कोणाबद्दल आहे,
तर द्वारकेच्या राणा पांडवा घरी त्याचं पण विश्लेषण आहे, ते येणारे आपण सेशनमध्ये करूया. हरे कृष्णा हरे कृष्ण.